नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत दुपारनंतरचे 24 जूनचे हवामानाचा अंदाज. कोणत्या भागात कशा प्रकारे पाऊस पडणार आणि काय अपडेट आहे ते आपण आता या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपण या व्हिडिओमध्ये बघत आहोत कोणत्या भागामध्ये कशा प्रकारे पाऊस आहे आणि कुठे कुठे किती पद्धतीने पाऊस पडणार आहे ते आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे सुरत, नंदुरबार, जळगावला हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळतोय. त्याचबरोबर जालन्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे पाऊस बघायला मिळतोय. नाशिक मात्र 12 वाजेच्या आसपास नाशिकमध्ये कोरडं वातावरण राहणार आहे. मुंबईमध्ये मुसळधार पाऊस आहे. त्याचबरोबर जयगडमध्ये सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. पुणे या भागामध्ये सुद्धा हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळतोय. त्याचबरोबर सांगली, बेळगाव, सोलापूर या ठिकाणी सुद्धा पावसाचं वातावरण हे हलक्याशा मध्यम स्वरूपाचं असणार आहे. त्याचबरोबर अमरावती, नागपूर, चंद्रपूर, त्या इकडे नांदेड, इकडे सोलापूर, तर हा जो भाग आहे तर या भागांमध्ये ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आपल्याला बघायला मिळते. तर मित्रांनो, आपण बघतोय की मुंबईमध्ये समजा आपण जर बघितलं तर मुंबईमध्ये रेड अलर्ट दिला जाणार आहे. येलो अलर्ट सुद्धा दिला जाऊ शकतो. का तर नवी मुंबई, उरण, त्याचबरोबर अलिबाग, पेन या भागांमध्ये तुम्हाला जर तुम्ही बघितलं तर मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळतोय. तुम्ही बघू शकता नवी मुंबईमध्ये चांगल्या प्रकारात म्हणजे चांगल्या प्रमाणामध्ये पाऊस बघायला मिळतोय. त्याचबरोबर ठाण्यामध्ये सुद्धा हलकाशा मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. त्याचबरोबर मीरा भाईंदरमध्ये सुद्धा पाऊस हा चांगल्या प्रकारे आपल्याला बघायला मिळतोय. तर मित्रांनो, तुम्ही जर पुढे जर बघितलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये कोणत्या भागांमध्ये कुठे कुठे पाऊस आहे ते आपण बघणार आहोत. तर नाशिक भागामध्ये जर तुम्ही बघितलं तर 12 वाजेच्या नंतर 1 ते 2च्या दरम्यान नाशिकमध्ये हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस किंवा ढगाळ वातावरण हे आपल्याला बघायला मिळू शकतं. तर त्र्यंबकमध्ये सुद्धा हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर अजून जर गावं किंवा हे बघायचं जर ठरलं तर तुम्ही बघू शकता की नाशिकचा जो भाग आहे ना, तर गंगापूर, दुगाव, लाटची, त्याचबरोबर इकडे पेठ, तुम्ही बघू शकता पेठ, त्याचबरोबर अंबई, इकडे सापुतारा तुम्ही बघू शकता. हे बघा सुरगाणा, सापुतारा, हदगड, ओझर, अभोना, साकोरे, वणी, दिंडोरी, जोपूर, मोहोळी, इकडे ओझर आणि हे जे आहे हे काय नाव होतं, ओझर होतं आणि हे ओझर. त्याचबरोबर दिंडोरी, जोपूर, पिंपळगाव, बसवंत, लाखलगाव, सायखेडे, चिंचोली, लावीत, दधेगाव, त्याचबरोबर सिन्नर, दुबेर, इकडे पडळी, पिंपळे, शमशेरपूर, सांगवी, त्याचबरोबर अकोले, संगमनेर, गुलेवाडी, इकडे बघू शकता तुम्ही जोरवे, त्याचबरोबर तळेगाव, दिघे, कणकवली, नांदूर, शिंगोटे, वावी, निमगाव, सिन्नर, भोरगाव, पिंपरी, मुसळगाव, सांगवी, देवगाव, नैताळे, इकडे तुम्ही जर बघितलं तर कोठुरे, निफाड, नैताळे या भाग, विंचूर, लासलगाव या भागांमध्ये तुम्हाला ढगाळ वातावरण बघायला मिळतंय. दुपारी 12 ते 1च्या आसपास चांदोडमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण बघायला मिळतंय. आणि इकडे अजून जर बघितलं तर देवळा, लोहारे या भागामध्ये सुद्धा आपल्याला पावसाचं वातावरण हे ढगाळ आपल्याला बघायला मिळतंय. तर अजून जर भाग बघायचा ठरला तर मालेगावमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण बघायला मिळते. त्याचबरोबर नांदगावमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण बघायला मिळते. येवल्यामध्ये हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतो. कोपरगाव, लोणी, श्रामपूर या भागांमध्ये तुम्ही जर बघितलं तर चांगल्या प्रमाणामध्ये पाऊस म्हणजे हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस तर नक्कीच पडू शकतो, पण चांगल्या प्रकारे सुद्धा पाऊस हा नक्की पडू शकतो. अहिल्यानगर मध्ये जर तुम्ही बघितलं तर अहिल्यानगरमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे पाऊस हा आपल्याला बघायला मिळतोय. पण पारनेर, शिरूर हा भाग मात्र पूर्णतः कोरडा असणार आहे. मंतरचा पुण्याचा जो भाग आहे तो सुद्धा इकडे जर तुम्ही बघितलं तर श्रीगोंदा हा ठिकाणी सुद्धा कोरडं वातावरण असणार आहे. दौंड, केडगावला सुद्धा वातावरण हे कोरडं असणार आहे. तर अहिल्यानगर मधील अजून काही गावं आहेत तर ती आपण बघणार आहोत. तर अहिल्यानगर मध्ये जर तुम्ही अजून बघितलं तर कास, इकडे
पिंपळा, त्याचबरोबर देवगाव, सेंदी, धनगरवाडी, डेहरे, घोडेगाव, सोनई, उंबरे, राहुरी, त्याचबरोबर मुसळवाडी, देवळाली प्रवरा, कनगर, कोल्हार, लोणी, राजुरी, बेलापूर, खोकर, टाकळी भान, पासेगाव, त्याचबरोबर ब्राह्मणगाव, जळगाव, एकरुखे, राहता, शिर्डी, पोहेगाव खुर्द, चांगदेवनगर, जाफराबाद, लाखगंगा, भौर, भोजडे, आपेगाव, बोलकी, कोपरगाव, हा जो भाग आहे तर या भागामध्ये जर तुम्ही बघितलं, आता आपेगाव, बोलकी हा जो भाग आहे हा वैजापूरचा भाग आहे. तर तुम्ही बघू शकता वैजापूर या भागामध्ये सुद्धा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस, म्हणजे आपण अहिल्यानगर मधील आणि छत्रपती संभाजीनगर मधील जे भाग बघितला तर याच्यामध्ये हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा बुधवारी 24 तारखेला दुपारी 12 ते 2 दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे. लोणी, त्याचबरोबर महिकर, त्याचबरोबर बघितलं तर अजून जर बघितलं तुम्ही नगरसूल, कुसमडे, अंकई, मनमाड हा आला येवल्याचा भाग, इकडे हा आला नांदगाव, हरसूल, त्याचबरोबर निंबाईत हा जो आहे हा खानदेशचा भाग आला. तर मित्रांनो आपण बघितलं अहिल्यानगर, आता छत्रपती संभाजीनगर मध्ये हाय अलर्ट होऊ शकतो, रेड अलर्ट आपल्याला बघायला मिळू शकतो, कारण की छत्रपती संभाजीनगर मध्ये 3 ते 4 तासापर्यंत लईत लई म्हणजे आपण जर बघितला विचार जर केला ना तर जास्तीत जास्त 1 ते 2 तासापर्यंत पण मुसळधार पावसाची पूर्णतः शक्यता छत्रपती संभाजीनगर मध्ये आपल्याला बघायला मिळते. छत्रपती संभाजीनगर मधील सुद्धा आपण जर बघितलं तर देवगाव, देवळी, त्याचबरोबर इकडं अजून जर बघितलं तुम्ही तर पुरी, सोमपुरी, गॉन, पैठण, हे बघा तुम्ही बघू शकता पैठण, शेवगाव, तर हा जो भाग आहे ना या भागामध्ये तुम्हाला जर बघितलं तर तुम्ही भरपूर प्रमाणामध्ये पाऊस बघायला मिळतोय. हे बघा तुम्ही बघू शकता जालन्यामध्ये सुद्धा भरपूर पाऊस आहे. बीड मध्ये सुद्धा चांगल्या प्रमाणामध्ये पाऊस बघायला मिळतोय. बीड, पाटोद्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रमाणामध्ये पाऊस आहे. त्याचबरोबर बार्शीमध्ये चांगल्या प्रमाणामध्ये पाऊस आहे. कुरवाडी, वैरण, धाराशिव मध्ये सुद्धा तुम्हाला हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस जाणवू शकतो. त्याचबरोबर तुळजापूरमध्ये सुद्धा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. इकडे अक्कलकोट जर बघितलं तर अक्कलकोटमध्ये पूर्णतः वातावरण कोरडं आहे. तर तसेच सोलापूर, मोहोळ, त्याचबरोबर पंढरपूर या ठिकाणी हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस तुम्हाला बघायला मिळतोय. तर इकडे सांगली तासगाव जर तुम्ही बघितला तर हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस सांगलीमध्ये बघायला मिळतोय. तासगावमध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळतंय. त्याचबरोबर ईश्वरपूर, खोडली, कोल्हापूर या ठिकाणी सुद्धा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला बघायला मिळतोय. आता इकडे तुम्ही जर बघितलं तर अजून कराड, पाटण, त्याचबरोबर रहिमतपूर, सातारा, वाई, महाबळेश्वर या ठिकाणी सुद्धा चांगल्या प्रमाणामध्ये पाऊस बघायला मिळतोय. तर त्याचबरोबर खेड, दाभोल, चिपळूण, दापोली, मंडणगड, महाड, माणगाव, मुरुड, जंजिरा तर या ठिकाणी पावसाचा हाय अलर्ट तुम्हाला बघायला मिळतो. म्हणजे चांगल्या प्रमाणामध्ये मुसळधार पाऊस हा या ठिकाणी पडणार आहे. त्याचबरोबर पुण्यातील जो काही भाग आहे, पुण्याच्या भागामध्ये जर आपण बघितलं तर वाघोली, हे बघा तुम्ही बघू शकता वाघोलीमध्ये ढगाळ वातावरण असू शकतं. पिंपरी चिंचवड मध्ये हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस तुम्हाला बघायला मिळेल. त्याचबरोबर इकडे अजून जर तळेगाव, दाबेत, त्याचबरोबर चाकणमध्ये कोरडं वातावरण आहे. तसंच जर बघितलं तर इकडे तुळापूर, कोरेगाव मध्ये सुद्धा कोरडं वातावरण बघायला मिळतंय. खेडमध्ये सुद्धा कोरडं वातावरण आहे. पारेगाव तर्फे खेड या ठिकाणी सुद्धा वातावरण कोरडं आहे. मनसर मध्ये, त्याचबरोबर घोडेगाव मध्ये वातावरण कोरडं आहे. अजून इकडे जर तुम्ही बघितलं तर अंबी, त्याचबरोबर जुन्नर मध्ये जर तुम्ही बघितलं तर जुन्नर मध्ये सुद्धा वातावरण पूर्णतः कोरडं आहे. ओतूर मध्ये सुद्धा, आळेफाट्यामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण तुम्हाला बघायला मिळेल, पण पाऊस काय इथे दाखवत नाहीये उद्या दुपारी. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण बघितलंय की कुठे कुठे इंदोर मध्ये सुद्धा कुठे कुठे पाऊस चांगल्या प्रमाणामध्ये आहे तो आपण बघितलेला आहे. आता तुम्ही कोणत्या भागातून बघताय मला कमेंट करून नक्की सांगा, आणि कोणाकोणाकडे पाऊस झालाय मला कमेंट मध्ये नक्की सांगाल. आणि जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर रोजचे हवामानाचा अंदाज रोजचा जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.